कुत्रे असतील, रस्त्यावरील मोकाट जनावरे असतील किंवा शहरात हैदोस माजवणारे वानरे असतील, यांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे। वानरांपासून नागरिकांचा बळी घेतल्याशिवाय वन विभागाला जाग येणार नाही अशी परिस्थिती दिग्रस शहरात दिसून येत आहे। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक विशेष बातमी। मागील काही दिवसापूर्वी माकडांचा उत्माज वाढला होता। अद्यापही त्या पिसाळलेल्या माकडांना पकडण्यात वन विभागाला यश आलेच नाही। नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनावर माकडाने उडी मारून मोठे नुकसान केले। अशा माकडांपासून नागरिकांची सुरक्षा वन विभाग करेल का उगाच थातूर मातूर माकडांना जेरबंद केले म्हणून गयावया करतील, यात काही नवल नाही। तर चला ऐकूयात एका पीडित नागरिकांची व्यथा। दिग्रस मध्ये मागेही वानरांनी खूप हौदास घातला होता। आज सुद्धा आमच्या शिवाजी चौकात माझी गाडी उभी असता वानराच्या टोळीने गाडीचा समोरचा पूर्णतः काच फोडून टाकला। माझं वन विभागाला असं निवेदन आहे की त्यांनी यावर दखल घ्यावी, कारण आज गाडीचा काचच फुटला, एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जर उड्या गिड्या पडल्या, त्याचा जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण? आणि मोकाट जनावरं झाले, कुत्रे झाले, यावरही प्रशासनाने थोडं लक्ष घालावं हीच विनंती। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।